नमस्कार, मी पंजाब डक 8, 9, 10 मेच्या दरम्यान एक मान्सून पूर्व अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज कोल्हापूर, सातारा त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा. आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे राज्यात बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आता ह्या मेमध्ये एखादी अवकाळी आहेत तर राज्यात आणखीन 2 चांगले मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे, 2 अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षायचा. तर राज्यामध्ये 8, 9, 10च्या दरम्यान सांगायचं झालं तर विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात मग ज्यांच्याकडे हळद असेल तर तुम्ही काय करा, 8 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या हळदी काढून झाकून ठेवा. कारण की तुम्हाला सांगू इच्छितो 8, 9च्या दरम्यान विदर्भामध्ये वर्धा जिल्हा झालं, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, गडचिरोली, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे 8, 9, 10च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या हळदीची काळजी घ्यावी. हळद असेल तर झाकून ठेवावे. कारण की हा पाऊस विदर्भामध्ये जरा हे जास्त राहणार आहे, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात जास्त प्रमाण राहणार आहे. म्हणून हा अंदाज विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांनी सर्वप्रथम लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू. नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, त्याच्यानंतर जालना जिल्हा झालं, त्याच्यानंतर इकडं सोलापूर, त्याच्यानंतर कोल्हापूर ह्या पट्ट्यात देखील काय होणार आहे 8, 9च्या दरम्यान तुरळक भागात म्हणजे कर्नाटक बाजूच्या समजा सीमालगतचे जे जिल्हे आहेत त्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचा मान्सून पूर्व एक पाऊस अवकाळी येणार आहे. म्हणून ह्या 8, 9च्या दरम्यानचा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर मग नंतर परत आणखीन पाऊस येणार आहे का, तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजपासून कंप्लीट 35 दिवस पाऊस राहिलेला आहे. तर तुम्ही काय करा, शेतीचे कामे आटपून घ्या. कारण की तुम्हाला ही अवकाळी पाऊस सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला वेळच भेटणार नाही. आणखीन परत एक सांगू इच्छितो की 14 मे ते 20 मेच्या दरम्यान चांगला राज्यात पावसाळ्यासारखा मान्सून पूर्व पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा.